विषय जर महत्वाचा असेल, 15 क्वेश्चन जर मला त्या विषयातून मिळणार असतील, तर मी नेमकं काय काय वाचलं पाहिजे? कारण एमपीएससीने सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे? भारताचा इतिहास, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ, बस संपलं. याच्या पलीकडे काहीही दिलेलं नाही एमपीएससीने. मग आता माझा पुढचा प्रश्न आहे की तो म्हणजे मी काय वाचायला हवं. तर काय वाचायला हवं याच्यासाठी मी कशाचं अनालिसिस करणार आहे? क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करणार, पीवायक्यूचं अनालिसिस करणार, आणि पीवायक्यूचं अनालिसिस केल्यानंतर माझ्या असं लक्षात येतं की टोटल किती टॉपिक्स आहेत? 1, 2, 3, 4. टोटल 4 टॉपिक्स आहेत सिलेबसमध्ये. लक्षात आलं का? आता इथं एमपीएससी सिलेबसमध्ये त्यांना काही सांगितलंय का? त्यांनी काय सांगितलं? फक्त भारताचा इतिहास एवढं सांगून ते मोकळे झालेले आहेत, आणि राष्ट्रीय चळवळ, बस एवढंच त्यांनी सांगितलं महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात. पण नेमकं काय करायचं आपल्याला? तर जेव्हा आपण क्वेश्चन पेपर बघतो तेव्हा आपण काही कंपोनंट्स आयडेंटिफाय करतो. ते कंपोनंट्स कोणते आहेत? तर पहिला कंपोनंट तो म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास, एन्शंट इतिहास. दुसरा कंपोनंट तो म्हणजे मध्ययुगीन भारताचा इतिहास. तिसरा कंपोनंट तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास. चौथा कंपोनंट आहे भारतीय राष्ट्रीय चळवळ. आणि या सगळ्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये काय घडलं होतं, ओके, तो वेगळा इतिहास. लक्षात आलं का? म्हणजे प्राचीन कालखंड चालू असताना ओव्हरऑल भारतामध्ये काय झालं, महाराष्ट्रामध्ये काय झालं,